फुल फुल म्हणजे आता मजा बघा तुम्ही फक्त. आणि याला तुम्ही बघितलं आपल्या ब्लॉग मध्ये आधी पण रोहित आम्हा ते करूच ना. हा बघा रोहित 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 रोहित. आणि हा स्पॉट बघा. आता आपण गावी नाही आहोत, कोकणात नाही आहोत, पण वेगळ्या स्पॉटला. एक लिमिट एक छोटा आहे ना, जेवढा आहे पाहिजे तेवढं. तुला यायचंय? हा बघा याचं नाव काय? बॉक्सी. बॉक्सी. तर तुम्हाला दाखवतो मी कुठे आलोय, कारण मोस्ट ऑफ आम्ही अनप्लॅन्ड मध्ये आलोय सगळे. आणि ह्याला बघितलं असे घुबड. हा बघितलं, हे मागच्या ब्लॉग मध्ये बदक होता, आता घुबड झालंय. तर आता तुम्ही बघा सराउंडिंग. आणि तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत आहे. कारण आता आपण आलो आहे फार्म हाऊसला सगळे भाऊ बहीण मिळून. तुम्ही कोकणातल्या ब्लॉग सगळ्यांनी बघितले आणि खूप खूप प्रेम दिलं, त्याच्याबद्दल सगळ्यांना खूप अभिनंदन. आणि तुम्ही ह्याला भेटलात नव्हता, ह्याला भेटून घ्या. हा पण आता पुढे ब्लॉगमध्ये असेल, भाऊ आहे आपला. आणि आता हा ब्लॉग पूर्णपणे फार्म हाऊसचा ब्लॉग असेल बघा, पाण्यात उडी मारून. आणि फार्म हाऊसला मस्त असा बॉक्सी नावाचा डॉगी आहे, हे बघा. आता मस्ती चालू झालेली आहे. आणि हीच मस्ती जर तुम्हाला करायची असेल तर ब्लॉग पूर्ण बघत राहा, कारण ब्लॉगमध्ये खूप सुंदर सुंदर गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे. अजून देखील माझा भाऊ येतोय, ज्याला मी बोललो होतो की तो येईल गावी, पण तो गावच्या ब्लॉगमध्ये नव्हता. तो आल्यानंतर अजूनच वेगळा माहोल असेल. आणि रूम सगळे रूम टूर करवतो तुम्हाला मी, आणि वाका फार्म हाऊसची टूर करवतो, आणि सगळ्या डिटेल्स देखील तुम्हाला मी सांगतो फार्म हाऊसच्या. तोपर्यंत हे फन एन्जॉय करा. आता रेस होणार आहे, आता रेस होणार आहे नॉर्मल. आता रेस होते बघा, एक रेस. रोहितची डिमांड आहे. नाही, लोकांनी आता गिव्ह आउट केलेलं आहे, गिव्ह अप केलेलं आहे. हा बघा, हा बॉल सोबत बघा कसा खेळतोय. त्याला बॉल पाण्यात टाकायचा घाण एकदम सवय आहे, शौक आहे. आणि तो स्वतः जातो बॉल पाण्यामध्ये टाकतो असा, हा बघा, आणि तोंडाने काढतो. म्हणजे काय त्याला पण वेगळंच वेडे काय माहिती, पण तो फुल एन्जॉय करतो, एकटाच एन्जॉय करतोय. तो बघा, तो देतच नाही. म्हणजे कोणी मागितला ना तो व्लॉग बोलतोय, तो बॉल देतच नाही, तो एकटाच एन्जॉय करतोय. तो बघा, तो बघा, तो देतच नाही बघा, पळतो बघा कसा कोण आलं की. एकदम फुल असा वाईब्स आहे, फुल वाईब्सवाले आहेत. तुम्ही फ्रेंड्स, फॅमिली आणि म्हणजे मोठ्या मोठ्या ग्रुपसोबत. आणि मोस्ट ऑफ मी हा एकदा तुम्हाला फार्म हाऊसचा USB सांगतो. ह्याचा USB असा आहे की हा प्रायव्हेट फार्म हाऊस आहे. आता आम्ही मिनिमम जास्तीत जास्त 6 to 7 लोक आहेत, तरी पण आम्हाला अलाव म्हणजे आम्हाला अलाव इन द सेन्स का ह्या फार्म हाऊसला आम्ही आधीपासून येतो. आता मी तेव्हा ब्लॉग केला नव्हता किंवा मी तेव्हा एवढी ब्लॉगिंग करायचो नाही, तेव्हा पण मी ह्या फार्म हाऊसला आलो होतो. आता ह्या फार्म हाऊसला तुम्हाला बघा, फक्त तुम्ही सनलाईट बघा, व्ह्यू बघा, काय व्ह्यू येतो. म्हणजे वेगळाच व्ह्यू आहे, वेगळाच माहोल असतो. रात्री पण एकदम सुंदर असते, वेगळीच अशी. आणि खूप एन्जॉय करतो आम्ही इकडे येऊन, एकदा एन्जॉय करतो. आता आम्ही फ्रेंड्स लोकांसोबत तर येतोच, पण आता मी या सगळ्या माझ्या कझिन्ससोबत आलो आहे, भावा बहिणींसोबत आलो आहे. आता मी तुम्हाला आहे ना छोटीशी रूम टूर करवतो. जे आम्हाला रूमचे 2च रूम आहेत. बघाल तर तुम्हाला मी लोकेशनचं दाखवतो. बघा, हे असे 2 डोर आहेत आणि 2च रूम आहेत पूर्ण फार्म हाऊसमध्ये. मोजून एक 14 लोक राहू शकतात जर आला तर मोठा ग्रुप. आणि हे बघा, असा रूम आहे प्रॉपर. तर तुम्हाला सोफा भेटतो, हे तुम्हाला एक्स्ट्राज ज्या आहेत त्या गाद्या भेटतात. त्याच्यानंतर तुमचं सामान ठेवायला हा वॉर्डरोब भेटतो असा. हे बघा, इथे सगळ्या गोष्टी आहेत. इन्व्हर्टर देखील आहे. आणि हा एक मी बोलू शकता 2 पर्सन बेड आहे असा. AC सुद्धा आहे. आणि मोस्ट ऑफ म्हणजे तुम्हाला फ्रीज देखील भेटतो. आणि पिण्याच्या पाण्यासाठी एकदम उत्तम सोय आहे. आणि आता तुम्हाला मी वॉशरूम दाखवतो. हा बघा, हा वॉशरूम आहे, इंडिव्हिज्युअल वॉशरूम आहे. हा पूर्ण इंडिव्हिज्युअल वॉशरूम आहे असा, छोटा पण कम्फर्टेबल आहे. गिझरची तुम्हाला शॉवरची सोय आहे. आणि खूप सुंदर असे जे आहे एम्युनिटीज आहेत त्यांच्या. जर तुम्हाला इथे यायचं असेल तर कसं यायचं ते मी तुम्हाला पुढच्या ब्लॉग म्हणजे तुम्हाला मी पुढे सांगत जातो. तुम्ही ब्लॉग बघत जातो, पर्यंत आपण एन्जॉय करूया. ब्लॉगचे करता धरता म्हणजे तो पण आहे. नवीन ब्लॉग चॅनल स्टार्ट केलाय भावाने आपल्या. भाव बिझी आहे, थोडा आतमध्ये गेलाय. हां, थोडा बिझी आहे तो.
आता तुम्ही बाहेरचं दृश्य बघा आणि पाण्यातलं पण आमचा चॉकलेट बॉय चॉकलेट बॉय बोरवली आणि दहीसरचा चॉकलेट नाही बाबा. जर कोण पोरगी असेल अरे नाही शिवसेनेचा शाखा अध्यक्ष शिवसेनेचा शाखा नाहीये ते नाहीये. थोडं रात्र होते मग तुमच्याशी भेटतो. भाई मगर इन द हाऊस, मगर नंबर 2 आणि मगरीज गाईज आणि म्हशीज आणि मगरीज. तुम्ही आता आलात नाही आतमध्ये शॉट घ्यायला लागतील उद्या सकाळी. नाही क्लीन नाही ना. येतील उद्या सकाळपर्यंत क्लीन होईल. येतील पाणी आतमध्ये कच्चा दाखवू काय बाहेर. जा 1 2 3 नाही ना. 1 2 3 गंगा यमुना ये चल एवढंच होतं. भाई आता माझी बारी. आपण थोडा शी लव्स शी ओनली. बॉक्सी बाबू थांब तुला नेतो थांब बाबूला. भाई वॉट अ विला भाई वॉट अ प्रायव्हेट स्पेस. कोणाला यायचं असेल तर दादा मी सांगतोय कोणाला यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये जर कोणाला यायचं असेल तुम्ही पूल बघू शकता, व्ह्यू बघू शकता. जेवण पण 1 नंबर, जागा पण 1 नंबर. मुलींना वेगळी रूम आहे, मुलांना वेगळी रूम आहे राहण्यासाठी. वॉशरूम्स वगैरे पण खूप चांगले आहेत. आणि बस आल्यावर एन्जॉयमेंट के दिल में ना फेरी कॉबे. भाई ऐका थांब एकत्र लाईन मध्ये बाई. हे दोघं मला घेतच नाही. गर्ल्स इन द मिडल, बॉयज इन द कॉर्नर. 1 2 मजा आया. हा शॉट फक्त चांगला असला पाहिजे. मामू तुम्हाला भांजा. तोड लोकेशन बघा, इव्हनिंगचं लोकेशन बघा की पूर्ण असे सजवलेलं असतं. आणि तुम्हाला दाखवलं तो पूर्ण ऑरेंज आर्स, ऑरेंज आणि येल्लो आर्स. हे भाई फोटो आहे बघा फक्त काय दिसतंय. हे असं दिसतच नाही म्हणजे आईन म्हणजे तुम्ही बोलाल तर असं दिसतच नाही. हा पूर्ण बाली व्ह्यू आहे बघा, एक वेगळाच असा प्रायव्हेट हाऊस मागे बघा. हा स्टार्ट. ओ पूलमध्ये आपण काय व्ह्यू आला. उडी मारलेली आहे, पूर्ण डायव्हिंग चालू आहे मस्तपैकी. आता भावाचा फोटोशूट करतोय आम्ही. 1 साइड मचवतायत पूर आपली. थोडा आता लाईट थोडी समजून घ्या. लाईट कमी आहे आमच्याकडे लाईट कमी आहे. बाकी माहोल कडक बनलाय. मागे जी गाणी चालू त्याला अवॉइड करा, कॉपीराईट नाही येणार याची काळजी घेऊ आपण. पण आता प्रॉपर माहोल झालाय बघा. नेटवर्क जात ब्रो मध्ये नेटवर्क जातोय. 1-2 मिनिटं बाजूला. आणि आपला एक भाव आहे तो पण ऑफलाईन मॅप डाउनलोड करून ठेव. हा मध्ये नेटवर्क अभयारण्यामध्ये म्हणजे त्या ह्याच्यामध्ये सेंचुरीमध्ये ना नेटवर्क जातं. ओके त्यासाठी फोन केला तुला, बोलो असं आहे ठीक आहे. आणि बाहेर आलास का फोन कर मला एकदा. अरे नाही काय त्याच्यावर ये तू ये कसा डाउनलोड कर. सनीने तुला ना करंट लोकेशन पाठवलंय तो मॅप. हा तो डायरेक्ट मॅप मध्ये घेऊन जाईल. जाऊन ऑफलाईन मॅप डाउनलोड करून ठेव. आता भावाला आपल्याला यायला थोडा उशीर होतोय. भाऊ आता आपल्या येतोय म्हणजे आता तो बाईकवरून येतो. तो बाईकवरून तर थोडा उशीर लागेल त्याला. 50 मिनिट्स दाखवतात अजून. तर थोडा मध्ये नेटवर्क इश्यू असतो, त्याच्यामुळे त्याला बोललो ऑफलाईन मॅप डाउनलोड कर. तो डाउनलोड केला तर मग काही टेन्शन नाही. पब्लिक येते आपली.
झाली आहे. तर आम्ही पुढे गावात आम्हाला काही गोष्टी हव्या आहेत, चिप्स वगैरे किंवा पाण्याच्या बॉटल ज्यूस वगैरे त्या घ्यायला आम्ही निघालो आहे. आता तुम्हाला रात्री दाखवतो ना की रोहन पण आला. रोहन आला त्याच्यानंतर आम्ही वगैरे थोडं मजा केली आणि आता सकाळी पुढे आहे गावामध्ये काही गोष्टी भेटतात. त्या गोष्टी काही भेटतात जसे सुशी पॅकेट, त्याच्यानंतर स्प्राईट वगैरे पाण्याच्या बॉटल्स वगैरे त्या घ्यायला आम्ही चालतो. आणि बाकी ब्लॉगमध्ये जे भेटतात आणि अजून देखील गोष्टी तुम्हाला सांगणार आहेत ब्लॉगमध्ये पूर्ण दाखवणार आहे अजून पुढे. सो आता हा गावचा रस्ता आहे आतला, हे बघा प्रॉपर गावचं आहे. ते शेतमळे आहेत बघाल तर हे शेतीचे मळे आहेत सगळे, भाजणी विजणी करून ठेवली आहे. आणि हे जे लोकेशन आहे ते लोकेशन म्हणजे मुरबाड प्रॉपर जे आहे हे मुरबाडमध्ये लोकेशन. बदलापूर स्टेशनपासून हे आहे अप्रॉक्सिमेटली 27 ते 28 किलोमीटर. आणि प्रॉपर तुम्हाला यायला इथे आतमध्ये 1 तास लागतो. ही अशी पूर्ण गावं आहेत, गावं तसंच गावच आहे. आणि या गावांमध्ये एक फार्म हाऊस आहे जे सुंदर जे आपण आलो ते. आणि तुम्ही देखील या, मला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी सगळ्या लिंक वगैरे मेन्शन करतो, येतो त्या तुम्ही फॉलो करत या. बघा प्रॉपर असा गाव आहे मस्त सुंदर. हे गावातलं मंदिर आहे. अशा खूप सुंदर सुंदर अशा गोष्टी आहेत गावामध्ये. आणि गाव देखील खूप सुंदर आहे. लोकेशन गावाचं नाव वगैरे सगळं मेन्शन करतो. आता आपण वस्तू घेऊया आणि डायरेक्ट फार्म हाऊसला भेटूया. बघा हा सिटिंग एरिया आहे. तो आता जे तुम्ही मागे बघताय हे 2 रूम्स होते आपले. रूम्स नंतर आता मी तुम्हाला बाहेरचा सगळा आउटर एरिया दाखवतो. सो हे जे तुम्हाला आहे प्रॉपर असं मस्त एकदम सेटअप केलं आहे मूवी टाईपमध्ये. इथे तुम्ही बसून चिल करू शकता, तुमचे स्नॅक्स वगैरे डिनर वगैरे तुम्ही इथे लंच वगैरे करू शकता. खूप मस्त असं इथे डेकोर केलेलं आहे. हा पूर्ण असा एकदम परिसरच खूप सुंदर असा सजवलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हा पूल एरिया आहे. हा पूल एरियाच्या समोरच जे 2 वॉशरूम आहे. आता 2 होते अगोदर आम्ही आलो तेव्हा, आत्ता आलो तेव्हा एकच वॉशरूम आहे. आणि हा एक वॉशरूम आहे मोस्ट ऑफ इथे. हा तुम्ही यूज करू शकता. या पूलमधून बाहेर आल्यानंतर हा तुम्ही वॉशरूम यूज करू शकता. हा एक वॉशरूम आहे. आणि हा देखील तुम्ही एक सिटिंग एरिया म्हणून इथे बसू शकता. आणि हा तर एक पार्ट आहे आपल्या फार्म हाऊसचा. इथे पंपिंग रूम आहे. इथून सगळं जे आहे ते मोटर्स वगैरे पाण्याचे यूज होतात. आणि फुल्ली प्रायव्हेट आहे. मी सजेस्ट करेन की ज्यांना प्रायव्हेट फार्म हाऊसमध्ये यायचं असेल मग मोस्टली ते किती पण असू दे. आता आम्ही 6 जण होतो. आणि ह्याचा एक USP हाच आहे की दुसऱ्या फार्म हाऊससारखं नाही आहे. दुसऱ्या फार्म हाऊसमध्ये कसं असतं की तुम्हाला मिनिमम 10 लोक तरी पाहिजे असतात, मॅक्झिमम 10 लोक तरी पाहिजे असतात. पण ह्या फार्म हाऊसमध्ये तसं नाही आहे. ह्या फार्म हाऊसमध्ये तुम्ही 3, 4, 5 तुम्ही 5 आणि 5च्या वरती असाल तर तुम्हाला हा प्रायव्हेट फार्म हाऊस जो आहे हा भेटून जातो. ही या फार्म हाऊसची मेन खासियत आहे. त्याच्यामुळे इथे हा USB आहे की 10 अशी लोक नको आहेत, नंबर ऑफ पीपल्स असे काही इथे ठराविक नाही आहेत. आणि त्याच्यामुळे तुम्ही बघाल तर हा असा पूर्ण हा जो आहे एरिया आहे पूर्ण सुंदर असा एरिया आहे. इथे जर तुम्ही बघाल, इथे जर मी तुम्हाला दाखवलं, हा आता एरिया मी तुम्हाला दाखवला. आता हा एरिया दाखवतो. हा पूर्ण गार्डनिंग एरिया आहे, म्हणजे प्ले एरिया आहे. लहान मुलं जर असतील तुमच्यासोबत तर तुम्ही प्ले रूम जसा असतो तसा हा प्ले एरिया आहे. हा प्ले एरिया इथे तुम्ही खेळू शकता. प्रॉपर घरातली लहान मुलं किंवा जे मोठे आहेत ते देखील इथे एन्जॉय करू शकतात. प्रॉपर आहे फिटिंग, म्हणजे एकदम व्यवस्थित आहे. हे पण आहे सिसो आहे इथे, व्यवस्थित आहे इथे. प्रॉपर एकदम असं म्हणजे वेगळंच आहे, एकदम फीलच वेगळा आहे इथे येण्याचा. आणि येण्यामागचं एकच कारण आहे की प्रायव्हेट आहे, त्याच्यामुळे खूप सुंदर अशी इथे तुम्हाला सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाते. आणि इथे देखील तुम्ही बसू शकता. झाड आहे, मस्त हवा देखील इथे. आणि हा सगळा आउटर एरिया आहे, मी तुम्हाला दाखवतो तो. आणि हा पूर्ण बाहेरचा एरिया आहे फार्म हाऊसच्या. आपल्या आजूबाजूचा राऊंडेड एरिया आहे. इथे पूर्ण अशी झाडं वगैरे लावलेली आहेत, त्याच्यामुळे खूप अशी थंड राहतं रात्री. आणि हा मेन गेट आहे फार्म हाऊसचा. हा मेन गेट आहे, इथून एंट्रन्स आहे. आणि मुरबाडला हा फार्म हाऊस आहे. बदलापूरपासून 28 ते 27 किलोमीटरवर आहे. आणि ह्या फार्म हाऊसची मेन अजून एक गोष्ट, सगळ्या तुम्ही गोष्टी नोट करून ठेवा आणि तसाच तुम्ही कॉन्टॅक्ट करा. मी डिरेक्टली तुम्हाला जो आहे तो कॉन्टॅक्ट प्रोव्हाइड करणार आहे. आणि मी डिरेक्टली कॉन्टॅक्ट जो प्रोव्हाइड करणार आहे तुम्हाला
तो कॉन्टॅक्ट प्रोव्हाइड करणार आहे. जे फार्म हाऊस आहेत त्यांचे मालक आहेत, म्हणजे ह्या फार्म हाऊसचे जे मालक आहेत त्यांचा मी तुम्हाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट प्रोव्हाइड करणार आहे. ह्या गोष्टी अशा एकदम सुंदर ह्याच्यासाठी आहे कारण ह्यातले त्यांच्या मेंटेन केलेल्या आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी की इथे तुम्हाला येण्यासाठी पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी इन्क्लुडेड तुमच्या पॅकेजमध्येच प्रोव्हाइड केली जाते. ही सगळ्यात सुंदर गोष्ट आहे. ही तुम्ही बदलापूर किंवा अन्य कुठल्याही फार्म हाऊसवर गेलात तर तुम्हाला अशी सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाणार नाही, पण इथे ही सर्व्हिस खूप सुंदररित्या प्रोव्हाइड केली जाते तुम्हाला. इन्क्लुडेड तुम्हाला जो आहे पिकअप अँड ड्रॉपसुद्धा असतो. मी आता जेव्हा ड्रॉपची गाडी येईल आमची ती देखील तुम्हाला दाखवेल. पिकअप अँड ड्रॉप अवेलेबल असतं इन्क्लुडेड तुमच्या जो आहे पॅकेजमध्ये. तो खूप सुंदर अशी इथे तुमची व्यवस्था केली जाते. खूप सुंदर असं तुम्हाला सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाते. हा सगळा पूर्ण एकदम इथून जो आहे हा एंट्रन्सपासून जो आहे हा असा पूर्ण फार्म हाऊस एरिया आहे. तुम्ही बघाल तर खूप सुंदर म्हणजे खूप वेगळाच एकदम इथे अनुभव आला आम्हाला. आणि मी इथे माझ्या फ्रेंड लोकांसोबत, आता मी माझ्या कझिनसोबत आलो होतो. अगोदर फ्रेंड्स लोकांसोबत आलो होतो तेव्हा तर मी व्लॉग करत नव्हतो, पण आता मी व्लॉग स्टार्ट केलेत तर त्याच्यामुळे तुम्हाला मी सगळी माहिती या व्लॉगमध्ये प्रोव्हाइड करतो आहे. आणि 2 रूम आहेत, मी जे काल तुम्हाला दाखवले ते 2 रूम आहेत. प्रॉपर 2 असे रूम आहेत याच्यामध्ये फार्म हाऊसमध्ये. सो ते 2 रूम आहेत. सो त्या 2 रूममध्ये इनिशिएटिव्हली कमीत कमीत जे आहेत ते 14 लोक राहू शकतात डिवाईड करून दोन्ही रूममध्ये. असा सुंदर असे 2 रूम आहेत विथ AC आहे. आणि अजून एक सुंदर गोष्ट म्हणजे तुम्हाला जो आहे बार्बिक्यूचा प्रॉपर असा सेट प्रोव्हाइड केला जातो. हे बघा विथ स्टिक्स विथ तुम्हाला जे आहेत रॉड हे प्रोव्हाइड केले जातं. हा जो आहे हा अगोदर आम्ही आलो होतो तेव्हा हा आमचा जो आहे हा लंच डिनर एरिया होता. हा पूर्ण जो आहे हा किचन एरिया होता. आता किचन एरिया हा नाही आहे. इथे देखील तुम्ही बसू शकता, पण तेवढी साफसफाई केली नाही त्याच्यामुळे तुम्ही तिथे बसू शकत नाही. प्रॉपर जंगल टाईप आहे चारी बाजूला. आणि हा असं काही ॲस्थेटिक्स असे लुक्स दिलेले आहेत. तुम्ही जर बघाल तर हे असे ॲस्थेटिक्स लुक्स दिलेले आहेत आपल्या फार्म हाऊसच्या आजूबाजूला. सुंदर असे ॲस्थेटिक्स लुक्स दिलेले आहेत. आणि प्रॉपर असं तुम्हाला आगरी आणि कोळी पद्धतीचं जेवण प्रोव्हाइड केलं जातं. आणि तुम्ही खूप सुंदर असा आस्वाद घेऊ शकता जेवणाचा. व्हेज पाहिजे असेल तर व्हेज, नॉनव्हेज पाहिजे असेल तर नॉनव्हेज, दोन्ही प्रकारचं जेवण तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल. विथ ब्रेकफास्ट विथ टी तुम्हाला सगळं प्रोव्हाइड केलं जाईल. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, लिंक चेकआउट करा आणि फार्म हाऊसला नक्की व्हिजिट करा. आणि खूप सुंदर अशा इथे तुम्हाला मेमरीज बनवू शकता. अशा सुंदर मेमरीजसाठी जे आहे फार्म हाऊस बनलेलं आहे. फार्म हाऊसचं नाव सॉलिट्यूड आहे. मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये सगळं जे आहे मेन्शन करतो. आणि इंस्टाग्रामवर रीलसुद्धा मी पोस्ट करेन. आणि रील्सचे देखील मी जे आहेत ते तुम्हाला लिंक्स प्रोव्हाइड करतो. इन द सेन्स माझ्या अकाउंटची जी लिंक आहे ती मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो. तुम्ही तिकडेसुद्धा चेकआउट करू शकता. तर आता बघा बाहेर ती जी मी तुम्हाला बघाशी बोललो ती व्हॅन आली आहे. पिकअप अँड ड्रॉपला व्हॅन असते ती. ही व्हॅन आहे, ही तुम्हाला इन्क्लुडेड तुमच्या पॅकेजमध्ये भेटते. तर हीच ती व्हॅन आहे मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि ही पिकअप अँड ड्रॉपला असते तुम्हाला, ते तुमच्या पॅकेजमध्येच असते. चलो बैठो पटापट. तर आता आपल्याला ही व्हॅन जी आहे ती आपल्याला बदलापूर स्टेशनला सोडेल. 2 प्रकारे आहे तिथे व्हॅन, एक कल्याणवरून पण एक बदलापूरवरून. आपण बदलापूरवरून केली आहे. आता निघालो आपण घरच्या दिशेने. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसा वाटला. बाकी डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकले आहेत सगळे. पुन्हा भेटू आपण नवीन ब्लॉगमध्ये.